Mama, what are you making? पोहे, कांदा पोहे नीव साठी स्पेशल. She like it. बघ किती हुशार आहे. तिने मोदक उकडायला हे घेऊन आलेली आहे. स्टील आहे आणि इथे सिलिकॉन आहे. ऐक्याच आहे. ऐक्या ना, ऐक्या म्हणलं ते बघ कसं सांडलंय. हेलो, ती बिझी आहे. What are you having for breakfast? We're having a कांदे पोहे. जे तिने आम्हाला द्यायला पाहिजे ते आम्ही तिला देतो. देसी गर्ल. देसी गर्ल स्पेशली दिस काय म्हणतात, काय बोलतात त्याला, सिग्नेचर स्टेप. I'll teach you later. The sequel only. The sequel. We thought Desi girl. Yeah, we thought Desi girl. हे टाकू का? का? असंच. ह्याला बेस नाही, ह्याला बुड. बिनबुडाचा आहे तो. बिनबुडाचा आहे. तेजस सारखा. सो आज आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. ब्रेकफास्टला आम्ही पोहे बनवतोय कारण नीवला कामाला जायचं आहे आणि त्यांना सगळ्यांना ब्रेकफास्ट बनवावाच लागणार म्हणून मी पोहे बनवायला घेतले. नंतर आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार आहे आपण? वेट, आय एम स्ट्रगलिंग. मला चिमणी लावायची. Where it is? This. Found it. हा आता जास्त गोरी दिसते. या आवाजात मी पोहे करू. आता गोरी दिसतेस ना. नाहीतर नाही ते फायर अलार्म वाजेल जर ते नाही लावलं तर. डब्लिन मध्ये पोहेला पावा म्हणतात. पवा नट पावा. पावा लिहिलंय. पवा म्हणजे आपल्याकडे भलतं काहीतरी ना. सपकन पडे ना मीठ. देसी मॉम बोलली ना सपकन पडे. ओ देसी गर्ल, देसी गर्ल, गर्ल, गर्ल. चलो जल्दी जल्दी जल्दी. आज चलाओ आज.
आपल्याकडे भांड होतं आठवते ते दाखव. म्हणजे आपण ज्याला फ्लॅट केलं त्याच्यामध्ये किती मोदक बसू शकतात ना. एवढंच होतं हे. हा म्हणजे ह्याच्यामध्ये ऍटलीस्ट आपले किती 5-6 मोदक बसतील. जास्त 6 तरी बसतील. हे हवं मला. तेल कमी पडलं का? नाही साखर हवी. अयो मा चेंज इन प्लॅन्स. ती डब्यात घेऊन चालली कारण तिला उशीर झालाय. बंद करू कर. आधी हे आणि मग 0 हे तिकडे सरकव म्हणजे हे तेजूला लागलेले लागतात. मग ठेव. तेजू जुते. You want more? That's perfect. You want it? You get it. चमचा Spoon? No, it's okay. I can use whatever. ए तिकडे आहे ना. हा माहिती टेक मोर. It's hot. टेक मोर. This is perfect. This is plenty. How is it? Perfect. Perfection. हाय नमस्कार, मी मिसेस मानसी परेश देशमुख, आपली सर्वांची आवडती, आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आयर्लंडमध्ये मानसीस कुकिंग शो. तर आता आम्ही निघालो आहे वॉकिंग टूरला, जे सिटी सेंटरपासून आम्हाला जायचं आहे. तर आम्ही बसस्टॉपसाठी उभे आहे. सायली म्हणजे माझी भाची आणि माझी जावई यांची आम्ही वाट बघतोय. ते बसनी येत आहेत आणि सेम बसमध्ये आम्ही चढणार आहे. तर वॉकिंग टूरमध्ये काय होणार आहे ते मलाही माहीत नाही आहे. हा आम्हाला घेऊन जातो आहे. हा माझा मुलगा जो मी नेहमी म्हणत असते आयर्लंडला आहे आयर्लंडला आहे, तो हसतो. तर याच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. आमच्यामुळे तो इथे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथे आहोत. तर अशी आम्ही आता मस्तपैकी धमाल करणार आहोत. ऊन पडलंय. नॅचरल लाईट. या हे आमचे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे. तर त्या निमित्ताने मी आज आयर्लंडमध्ये असून सुद्धा येल्लो कलर परिधान केलेला आहे आणि मी पुरणपोळ्यांचं पीठ भिजवून आलेले आहे. जाऊन मला नैवेद्य करायचं आहे, दिवा लावायचा आहे, जमल्यास पिवळी फुलं गोळा करून घेऊन जायचे आहेत. तर आता आपण जाणार आहोत टूरला आणि त्यानंतर मग बाकीचं एन्जॉय. चला तर बस आलेली आहे. ही बघा, ही आमची बस आली आहे. येस, नॉट इन सर्व्हिस. कंटिन्यू. ठीक आहे. बस आले, दाखवलं ना बस. नॉट इन सर्व्हिस दिसलं. झालं तुझं काय बोलायचं तुला? तू एवढं डोक्यावर काय बोलतोस? Now, one more thing, don't be shy. If there's a spot or a topic you're dying to know more about, show it my way. We're not just going to do it, we're collaborative. So our first topic is saying. हा आमचा गाईड आहे. याने आम्हाला बरीच डब्लिनबद्दल माहिती दिली.
please let me know how much is going to cost. But we have a person who knows how to do And the Italians, they were actually responsible for one thing in Dublin. They actually introduced the first fish and chip shop here in Dublin. Of course, they were bringing them from England, but the Italians, and of course the first ice cream shop. Yeah. Just a fun fact. We're going now towards Dublin. इथे खूप काही बघण्यासारखं आहे, पण मी सगळंच मेन्शन करत बसले नाही आहे. आता आम्ही थोड्या वेळात घरी जाणार आहोत. जवळजवळ 5 किलोमीटर या माणसाने आम्हाला चालवलं आहे आणि बाकीचं आमचं चालणं झालं आहे ते वेगळंच. आता मला घरी जाऊन पुन्हा नैवेद्य बनवायचं आहे. चला तर मग. बारीक रवा भिजत घालून मी या पोळ्या केल्यात. ह्या तेल पोळ्या म्हणता येणार नाही, पण पुरणपोळ्याही म्हणता येणार नाहीत. या मी जेव्हा आता डोंबिवलीला रिटर्न जाईन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. अतिशय सुरेख झाल्या होत्या पुरणपोळ्या नाही आहे या, म्हणजे काय म्हणू मी याला, आपण नाव वेगळं ठेवूया नंतर. पण ह्या पोळ्या अगदी 5 ते 6 दिवस आरामात टिकतात. तर खूपच टेस्टी पोळ्या झालेल्या आहेत. पोळ्या तर छान होत होत्या, पण मला आनंद ह्या गोष्टीचा होत होता की मी इकडे माझ्या मुलांना, म्हणजे तेजसला, सायलीला, हरीला, नीवला तर आमच्या गोड फार आवडतं, तर चौघांनाही मी मनापासून खायला घालू शकले आणि ते लिटरली गरम गरम खात होते आणि मला ते खूप बरं वाटत होतं. खरंच हे सुख जे आहे ते वेगळंच असतं. ओवर रिएक्शन दे. वो बोलेंगे जरा ते ऑलरेडी ओवर आहे. अतिशय सुंदर खुसखुशीत तुपामध्ये थपथपलेली ही पोळी आपल्याला दिसते आहे इथे, जी अतिशय सुंदर अशा माझ्या मावशीने केलेली आहे, जी इथे येऊन पण तिच्या हिरव्या गाऊन मध्ये वेरी गुड वेरी गुड. उसको ऊपर मुझे पता नहीं क्या बोलने का. Again, how is it? The best. It's the best. Same. What same? Same as what Saili didi said. अतिशय सुंदर, बट खरंच खूपच अतिशय सुंदर. नाचू नको. तर अशा तऱ्हेने मुलांनी फरशा पाडलाय आणि तुम्ही सांगायला विसरू नका तुम्हाला आयर्लंडमधले पार्ट आवडत आहेत की नाही. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कसे वाटतायत माझ्या डिशेस आणि माझे व्हिडिओ सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. Good. I already had one. Very good.